व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, मध्यंतरी शरद पवार यांनी राज्यसभेची खासदारकीची शपथ घेतली आणि शपथ घेतल्याच महाराष्ट्रामध्ये एका नव्या वादाला तोंड फुटलं. ते देखील पवार साहेबांमुळेच. मुळात पवार साहेबांना ही सवयच लागलेली आहे किंवा त्यांच्या राजकारण करण्याची ही पद्धतच आहे की एखाद्या गोष्टीवर टीका टिप्पणी करायची आणि महाराष्ट्रामध्ये वाद निर्माण होईल, काही लोकांमध्ये तेढ निर्माण होईल असं काहीतरी बोलायचं आणि समाज स्वास्थ्य बिघडवायचं. आणि हेच काहीसं यांनी इतकं राजकारण करून सुद्धा शेवटी तेच केलंय. तर काय तर म्हणे वारीमध्ये, पंढरपूरच्या वारीमध्ये आता प्रतिगामी घुसलेले आहेत म्हणे आणि वारीचं भगवीकरण सुरू केलेलं आहे. आणि तेही श्री यांचे चेले चपाटे, ते विकास लवंडेंसारखे लोक ओढायला लागले. तो लवंड्या पण बोलू लागला की वारी अशीन, वारी तशीन, वारीत असे लोक घुसले. तर तसे आत्ताच इफेक्ट झाली विकास लवांडेंवर. आता कांगावा सुरू गेलाय की बा जीवे मारण्याचा कट आहे, कारस्थान आहे, वगैरे वगैरे वगैरे. पण तुम्ही जी माती खाल्लेली आहे त्याचमुळे तुम्हाला प्रसाद मिळालेला आहे वारकऱ्यांतर्फे. खरं तर भगव्यावर आणि वारीवर बोलण्याचा यांना काहीच अधिकार नाहीये. त्याचं कारण असं आहे की श्वेतध्वज आणि भगवा ध्वज हे दोन्हीही वारीचे प्रतीक आहेत. अहो, शिवपंथ आणि शैवपंथ एकत्र केला ना ज्ञानेश्वर माऊलींनी. असं काय करता, भगवी वल्कल घालूनच ही चार भावंड तीर्थाटन करायची, वारी करायची. हे लोक विसरून गेले का हे सगळे जण? यांना माहित नाही का इतिहास काय आहे ते, संत परंपरा काय आहे हे यांना माहित नाही का? बर, आता पुरोगामी आणि प्रतिगामी यामध्ये पवारांनी लोकांना अडकून टाकलं. त्याच्यावरून चर्चांना उधाण यायला सुरुवात झालं. त्या ऍक्च्युली तो मुद्दा त्यांना कसा न्यायचा होता माहितीये का, की भिडे गुरुजींनी वारकरींसोबत धारकरी दिलेले ते गरजेचं सुद्धा आहे हो, कुठेतरी असं वाटायला लागले आता. कारण बघा ना, नवरात्रामध्ये देवीच्या मंडपावर दगडफेक होते, गणपती उत्सवामध्ये दगडफेक होते, रामनवमीच्या शोभायात्रांमध्ये तलवारी घेऊन शांतिप्रिय समाजाचे लोक रस्त्यावर उतरतात, मारहाण करतात. हे असे प्रकार वाढले होते मध्यंतरी खूपच. उद्धवजीच्या काळात तर बरेच मोठ्या प्रमाणावर वाढले होते हे असले प्रकार. तेव्हा मग वारकऱ्यांसोबत धारकरी असणं गरजेचंच होतं. त्याचं कारण असं आहे की वारकरी बिचारे चटणी भाकरी खाऊन विठुरामाचा गजर करत, अनेक जण तर चप्पल न घालता ही निशस्त्र निघालेले असतात. हातामध्ये डाळ चिबळे आहेत, मृदंग आहे. पण समोरून जे येत आहेत ना हल्ला करण्यासाठी, ते टाळ चिपळे घेऊन येत नाही, ते चाकूसुद्धा घेऊन येतात. शक्यता आहे असं होण्याची सुद्धा. आणि काय आहे ना, प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं. एखादी दुर्घटना घडण्या अगोदर आपण जर सुरक्षा व्यवस्था आधीच व्यवस्थित चांगली ठेवली तर योग्यच आहे ना हे. पण हे पवारांना सुद्धा पटत नाही, म्हणून ते प्रतिगामी पुरोगामी असे वाद उपरून काढतात. मित्रांनो, एक अतिशय महत्वाची गोष्ट आपल्या सोबत शेअर करायची आहे, ती म्हणजे येत्या 14 मेला छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे. ही जयंती आपल्याला जोरदार साजरी करायची आहे आणि म्हणूनच या जयंतीनिमित्त आपण मोठ्या प्रमाणावर अन्नदान करत आहोत. आपल्या हिंदू माता बंधू भगिनी यांना ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. वृक्षारोपण आहे, कॅन्सरग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांच्या औषधोपचार, त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीतले नातेवाईक यांचं अन्नदान, आपल्या बळीराजाची सेवा, त्याच्या लेकरांचं शिक्षण. तर छत्रपती संभाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मरण करून आपल्या या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराच्या या सत्कर्मामध्ये आपल्याला जे योगदान देता येईल आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार अवश्य द्या मित्रांनो. कारण आपण ज्यांना सेवा देतो ना, ज्यांना आपण आधार देतो ना, त्यांना खरंच आधाराचीच गरज आहे, सहानुभूतीची नाही. त्यामुळे होता होईल तेवढं योगदान द्या. जीपे फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहे मित्रांनो. ट्रान्झॅक्शन झाल्यावर त्याचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअप आयडीवर नक्की टाका, म्हणजे इतरांप्रमाणेच तुम्हाला ही तुमची पावती मिळेल. प्रभू श्रीरामाचं नाव घ्या, धर्मवीर संभाजी महाराजांचं स्मरण करा आणि हिंदू धर्म जागवत या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा मित्रांनो. आता बघा, शरद पवार सुरुवातीला काय बोलले की वारीमध्ये प्रतिगामी घुसलेले आहे. पण हे कुठले पुरोगामी?
स्वतःला देवांचे बाप म्हणवून घेणारे पुरोगामी कधीपासून झाले? संकष्टी एकादशीला मटण खाणारे पुरोगामी असतात का? म्हणजे एक म्हण आहे आपल्याकडे, आचार भ्रष्टी सदा कष्टी, त्यातला हा काहीसा प्रकार वाटतो वागण्याचा. मग असं आचार भ्रष्ट होऊन वागणाऱ्यांना पुरोगामी म्हणायचं का? ते ज्ञानेश महाराव यांचेच पिल्लू आहे. काय बोलले होते स्वामी समर्थांबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल? तो उत्तम जानकर गणपती दारू प्यायला असं बोललो. हे पुरोगामित्व आहे का? आणि हे पटतं कसं शरद पवार यांना? फुलेंची पगडी वापरा, पुणेरी पगडी वापरू नका. अरे फुले पावट घालत होते आणि हे पगडीमध्ये वाद लावून दिलं, याला पुरोगामित्व म्हणायचं का? नेमकं पुरोगामित्व आणि प्रतिगामित्व काय आहे हे पवारांनी एकदा स्पष्ट करणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे. कारण हे जर स्वतःला पुरोगामी म्हणवतात तर मग स्वतःला देव का म्हणवून घेतात? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पवार साहेब तर फक्त एकदाच बोलले होते ना की आम्ही देवांचे बाप आहोत, सारखं सारखं कुठं म्हटले? पवार स्वतः जरी बोलत नसतील तरी आपल्या चेला पाट्यांकडून, अनुयायांकडून म्हणवून घेतात. पवारांनी यासाठी खास माणसं पेरून ठेवलेली आहेत. विश्वास बसत नाही का कानांवर? व्हिडिओज दाखवतो तुम्हाला. कीर्तनकार सुद्धा यांनी भाड्यानं ठेवलेले स्वतःची स्तुती करून घेण्यासाठी आणि गोड कौतुक करून घेण्यासाठी. बघून घ्या, हे कीर्तनकार म्हणवतात स्वतःला, जे विठुरायाच्या नामस्मरणामध्ये दिवसरात्र लीन असतात, ते कोणाची स्तुती करतायत आणि कोणाला पांडुरंग समजतायत ते एकदा बघून घ्या डोळ्यांनी तुमच्या. मग तुम्हाला कळेल की वारीमध्ये प्रतिगामी आणि पुरोगामी कोण आहे आणि काय थोतांड चालू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये. एकदा हा व्हिडिओ बघा, मग याच्या मागची पार्श्वभूमी पण सांगतो तुम्हाला मी. शेतकऱ्यांचे पांडुरंग, शेतकऱ्यांचा विकासाचे त्यांनी लिहिले अभंग. श्री शरद पवार शेतकऱ्यांचे ज्ञानेश्वर, समाजाच्या विकासाचे त्यांनी वाची अक्षर. श्री शरद पवार शेतकऱ्यांचे तुकाराम, शेतकऱ्यांचे तुकाराम. समाजाच्या विकासाचे आजही कलिकाती काम. उल्हासराव पाटलांनी वाबळे महाराजांसारख्या एका फाटक्या महाराजाला सर्व माझे शिष्य परिवार आणि त्यांनी स्वतः 1 लाखाचा पुरस्कार आणि जीवन गौरव पुरस्कार साहेबांच्या हस्ते मला दिला. मी गेल्या 35 वर्ष एकही रुपया न घेता. काय झालं? आश्चर्यचकित झालात ना? कानांवर विश्वास बसत नव्हता का? कीर्तनकार कीर्तन करत असताना शरद पवार यांना शेतकऱ्यांचे पांडुरंग म्हणतात, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणतात. शेतकऱ्यांचे पांडुरंग हे असे जे कृषी मंत्री असताना देशभरामध्ये लाखाच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या होत्या. पांडुरंग असा आत्महत्या करू देईल का शेतकऱ्यांना? हे म्हणे शेतकऱ्यांचे कैवारी. हजारो क्विंटल टनानं गहू सडवला आणि वायनरीला विकला. हे कैवारी काय कैवार घेतला यांनी? मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार कशामुळे झाला? काढा ना जरा हिस्ट्री, मग कळेल ना. यांनी यांच्या गोविंद बागेमध्ये ज्या प्रकारे शेतीसाठीचे नवनवीन वैज्ञानिक प्रयोग केलेले, तंत्रज्ञानाचा वापर करून प्रयोग केले, ते शिक्षण महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना का नाही दिलं? यांची कन्या 10 एकरामध्ये 100 कोटीच्या वांग्याचं उत्पन्न घेते. तो फॉर्म्युला महाराष्ट्रातल्या इतर शेतकऱ्यांना का नाही दिला? गोरगरिबाला का नाही दिला? अर्धा एकर ज्याच्याकडे आहे तो सुद्धा 5-50 लाख रुपये काढू शकला असताना वर्षाकाठी. मग ते फॉर्म्युले का नाही दिले? याचाच अर्थ असा आहे की हे सगळं ढोंग आहे, भंपकपणा आहे, हा हे सगळं नाटक आहे. झालं काय की शरद पवार यांच्या तुतारीची वाट लागली होती. लागलेली होती कशाला लागलेली आहे? महानगरपालिका
विधानसभा बघून घ्या काय हाल झालेले आहेत ते. अक्षरशः यांना राज्यसभेवर जाण्यासाठी काँग्रेसच्या दाढ्या कुरवाळाव्या लागलेल्या आहेत. ही अवस्था आहे यांची 60 वर्षाच्या राजकारणाची. वाताहत झालीय पक्षाची, गटाची. आणि आता ह्यांना म्हणे पुनर्बांधणी करायची आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची तुतारीची. आणि त्यासाठी शरद पवार आता महाराष्ट्र दौरा करणार आहेत. आणि महाराष्ट्र दौऱ्याला त्यांची सुरुवात कुठून होते तर कीर्तनकारांकडून स्वतःला शेतकऱ्यांचे पांडुरंग म्हणून घेण्यापासून. पटतंय का हे तुमच्या बुद्धीला? काय चालू आहे आजूबाजूला हे कळतंय का? इथेच जर एखाद्याने थोडंफार कौतुक देवेंद्र फडणवीसांचं केलं असतं, मी असं म्हणत नाही की पांडुरंग म्हणा त्यांना, थोडंफार कौतुक जरी केलं असतं फडणवीसांचं तर किती पोटशूळ उठलं असतं यांना, किती तुटून पडले असते हे सगळे लिब्रांडूज फुर्रोगामी सगळेच्या सगळे. मग शेतकऱ्यांच्या पांडुरंग शरद पवारांना म्हटलं जातं. यावर कोणी चकार शब्द काढत नाही, कोणीच काहीच बोलत नाही. का तर राज ठाकरेंनी गेल्याच आठवड्यामध्ये एकमेच्या भाषणामध्ये त्यांचं कौतुक केलं होतं, त्यांची स्तुती केली होती. त्यांच्यामुळे महाराष्ट्राने स्ट्रॉबेरी बघायला सुरुवात केली असं राज ठाकरेंचं म्हणणं आहे. म्हणून मग राज ठाकरे यांना सुद्धा हे मान्य आहे का की शरद पवार हे शेतकऱ्यांचे पांडुरंग आहेत? झाकण झुल्याचा प्रश्न येत नाही. झाकण झुल्या तर म्हणेल की ते शेतकऱ्यांचे ब्रह्मदेव देखील आहेत. किमान पक्षी ते तर असं म्हणतील की शरद पवार आहेत म्हणूनच सूर्य उगवतोय आणि मावळतोय. पण जे जे लोक शरद पवारांचं कौतुक करत सुटतात की पवार साहेबांनी हे केलंय, पवार साहेबांनी ते केलंय, शेतकऱ्यांसाठी काय केलंय एकदा दाखवा ना. तुम्ही स्वतःला शेतकऱ्यांचे पांडुरंग म्हणून घेता तर तुम्ही जितकं उत्पन्न आजपर्यंत घेतलंय शेतीतून तुमच्या पवार कुटुंबानं, त्याच्या 1% जरी एखाद्या शेतकऱ्याने घेतला असेल किंवा एखाद्या पट्ट्यातल्या शेतकऱ्यांनी घेतला असेल, मग मराठवाडा म्हणा किंवा इतर म्हणा, तर दाखवा ना. 10 एकरामध्ये 100 कोटीच्या वांग्याचं जे गुपित आहे, तो जो फॉर्म्युला आहे, पवार जोपर्यंत हा फॉर्म्युला गोरगरीब शेतकऱ्यांना देत नाही, जमीन कसणाऱ्यांना, तोपर्यंत यांना काय म्हणायचं शेतकऱ्यांचा पांडुरंग? बरोबर आहे ना मित्रांनो? खरे ना हे सुद्धा. आणि इतर लोकांना पवार नावं ठेवतात की बघा बघा विधानसभेच्या वेळेस नाही का हो, विधानसभा निवडून आल्यानंतर झाकण झुल्यानं शरद पवारांनी याच वारकऱ्यांवर टीका केली ना, याच कीर्तनकारांवर टीका केली ना की भारतीय जनता पक्षाने गलिच्छ राजकारण खेळलेलं आहे. अनेक वारकरी, अनेक संत, अनेक कीर्तनकार, प्रवचनकार यांना हाताशी धरून प्रचार केला म्हणजे स्वतःचा. हे पवारांनीच केले होते ना. मग आता पवार का स्वतःचं कौतुक करून घेत आहेत कीर्तनकारांकडून? तेव्हा महायुतीवर टीका केली ना, आता स्वतःचं कौतुक चालू. ह्याला म्हणतात डबल स्टँडर्ड. आणि हेच डबल स्टँडर्डचं यांचं राजकारण आतापर्यंत महाराष्ट्र बघत आलेलं आहे मित्रांनो. खोटं असेल तर सत्य काय आहे ते कमेंटमध्ये तुम्ही मांडा मित्रांनो. मात्र एक महत्वाचा प्रश्न परत विचारतो, यांना खरंच शेतकऱ्यांचा पांडुरंग मानायला पाहिजे का? आणि जर शेतकऱ्यांचे पांडुरंग जर हे असतील, 28 युगे उभा विटेवरी करकटावरी ठेवून या, कुठल्या तरी पुंडलिकाने एखादी विटकर फेकायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे की आता माझं कार्य संपेपर्यंत इथं उभं राहायचं विटेवर, कमरेवर हात ठेवून. जमेल का? 2-3 प्रश्न आहेत हे फक्त साधे सोपे. तुम्ही जर स्वतःला देव म्हणून घेता, पांडुरंग म्हणून घेता, तर मग तसे चमत्कार सुद्धा तुम्हाला करून दाखवावे लागतीलच ना, है ना? तसं वागावंही लागेल. यांच्याच्यानं शक्य आहे का हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवा मित्रांनो. महत्वाचा मुद्दा आहे खूपच. आता जाता जाता फक्त एक विनंती आहे छोटीशी मित्रांनो, आपण वृक्षारोपण सुरू केलेलं आहे आपल्या परिवारातर्फे. अनेक जण साथ देत आहेत. अन्नदान मोठ्या प्रमाणावर चालू आहे. 14 मेला छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती आहे. त्या निमित्ताने देखील आपण मोठ्या प्रमाणावर कार्य करणार आहोत, अन्नदान करणार आहोत. धर्मवीरांची आठवण म्हणून, आपल्या शंभूराजेंची आठवण म्हणून, गोरगरिबांच्या, आपल्या हिंदू माता बंधू भगिनींच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढे येणार आहोत. आपला बळीराजा जो
जगाला पोचतो, जगाला पिकवून खाऊ घालतो. दुर्दैवाने दुष्काळामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ यावी ही वाईट आहे. त्याची आणि त्याच्या कुटुंबाची अडचण सोडवणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. मित्रांनो, हे सगळे आपलेच हिंदू माता बंधू भगिनी आहेत. तेव्हा यांच्यासाठी प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन आपण जो संकल्प सुरू केलाय सेवा देण्याचा, त्या सत्कर्मामध्ये शंभूराजेच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या अन्नदानामध्ये आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार योगदान नक्की द्या. मित्रांनो, सहकार्य करा, याची नितांत गरज आहे. जीपे फोनपे क्रमांक स्क्रीनवर आहे, त्यावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान देता येईल ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे त्याची पावती बनवून आम्हाला ती तुमच्यापर्यंत पोहोचवते. मित्रांनो, अनेक जण असे आहेत ना ज्यांना सहानुभूतीची अजिबातच गरज नाहीये. त्यांना भक्कम आधाराची गरज आहे. आपला 1 रुपया देखील एखाद्याच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो, त्याला सुख देऊ शकतो. तेव्हा ही सामाजिक जबाबदारी जाणीव ओळखून पुढे या, एवढंच नम्र आवाहन. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुर असतो. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. व्हिडिओला शेअर देखील करा आणि लाईक सुद्धा करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.